नमस्कार. सर्वात अगोदर तुमचे सर्वांचे पत्रकार बंधूंचे अभिनंदन. मी शिवाजी बाबूराव सवंडकर. माझ्या कार्याची दखल घेऊन दैनिक लोकांकितच्या 10व्या वर्धापनानिमित्त मला लोकांकित समाजरत्न पुरस्कार वासुदेव बळवंत फडके सभागृह पनवेल इथे रायगड येथे देण्यात आलेला आहे. मला आतापर्यंत एक 4-5 पुरस्कार मिळाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवी दिल्ली येथे पुरस्कार मिळाला आहे. अगोदर एक सोशल वर्कर पुरस्कार, आता हे याच्या अगोदर एक स्वच्छ भारत मिशनचा एक पुरस्कार आणि हा दैनिक लोकांकितचा एक पुरस्कार मिळाला आहे. मी माझ्या ह्या केलेल्या कामं माझ्या आईवडिलाला समर्पित करणार, दुसरं काय करणार. भविष्यामध्ये काय आता हे चळवळ आहे आणि आपलं काम चालूच ठेवायचं असतं, दुसरं काय विषय आहे आपल्याला. गोरगरिबाचे जनतेचे प्रश्न सोडवायचे. शेतकऱ्याचे तर दिवस एवढे वाईट आहेत. एक आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी अडकलेला आहे. पण शेतकऱ्यावर कायमस्वरूपी हे शासनाने इलाज तर केलाच नाही. पण आता शेतकऱ्यांना आता पूर्वी आपले आई वडील कसं आहे, नवीन माल येईपर्यंत जुना माल घरातला काढायचा नाही आणि सर्व कोंबड्या बकरे शेळ्या धान्य हे आपणच पिकवायचे आणि आपलं खायचे. कारण शेतकरी नगदी पिकाच्या मागं लागला. नगदी पिकाच्या मागला सोयाबीन खाणार नाही, कापूस खाणार नाही, ऊस खाणार नाही. त्यामुळे पहिले पूर्वी 12 धान्य 18 पगड धान्य हे शेतकरी पिकवायचा आणि आपला माल आपण खायचा आणि बाजारात उरलेला विकायचा. म्हणून शेतकरी हा समृद्ध होता. पूर्वीचे दिवस शेतकऱ्यावर आले पाहिजे आणि शेतकरी पूर्वीच्या दिवसाकडे वळलं पाहिजे, ही माझी मानसिकता. त्यासाठी हे स्वच्छता महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं प्रत्येक गाव आपलं हागणदारीमुक्त राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे. आपलंच धान्य पिकलं पाहिजे आणि आपण आपलंच पेरलं पाहिजे. कारण आपला गहू आज आपण 2000मध्ये विकायचा आणि 4000 नेऊन खायचा, 5000 बियाणं घ्यायचं, हे बंद केलं पाहिजे. पूर्वीसारखंच केलं पाहिजे. पुरस्कार हे श्रीमान्य आमचे एक पत्रकार बंधू आहेत पवार, त्यांनी हे जिल्ह्यातून काही नावं घेतली आणि लोकांनी परस्पर ते त्यांना नाव दिलं आणि त्यांनी माझी पुरस्कारासाठी निवड केली. आजच्या तरुणानं हे बघा, नाही पिकलं तर काय लोक धतुरा खाणार का. शेती ही काळाची गरज आहे. सगळे धंदे संपतील, यायनं नोकऱ्या संपतील, पण शेती हा उद्योग संपणार नाही. तरुणांना उद्योग म्हणून हा शेती केली पाहिजे. नवी मुंबई इथे पुरस्कार मला नवी मुंबईच्या महापौर श्रीमान्य पाटीलताई यांच्या हस्ते फिल्म अभिनेते भानुशाली आणि जोग या सिने अभिनेत्रीच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आहे. पुरस्कार दिल्यामुळे मी त्यांचे, पत्रकार बंधूचे आणि पुरस्कार प्रदान करण्याचे सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.